पठाणकोट ते सातपुडा आदिवासी एक्सप्रेस बस पुन्हा सुरू. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यांच्या हस्ते 1 जानेवारी 2025 बुधवार सकाळी ठीक सकाळचे 8 वाजता सातपुडा आदिवासी एक्सप्रेस परसाडे येथील महिला लोकनियुक्त सरपंच मीना तडवी यांच्या प्रयत्नांना यश व अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थित यावल आगार येथे उद्घाटन व हिरवा कंदील देऊन धानोरा मार्गे रावेर बस रवाना करण्यात आली. स्वर्गीय अकबर फकीरा तडवी, वाहतूक नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ रावेर यांच्या संकल्पनेतून 1994-95 साली पठाणकोट गाडी सुरू करण्यात आली होती. मरण, धरण, लग्न, फुटाणे, जत्रा यासाठी सतत प्रवासात असतो. एसटीचा प्रवास उत्तम व सुखकर म्हणून विश्वासपात्र असतो. वयस्कर, तरुण, म्हातारे, आया, बाया, लहान मुले यांसाठी तर आनंददायी असा प्रवास होता. यासाठी 1994 ते 95 साली पठाणकोट बस सुरू करण्यात आली होती. 1994 ते 1995 पासून 2003 ते 2004 पर्यंत ही गाडी धावत होती, परंतु काळाच्या ओघात ती बंद झाली. पण बंद गाडीची गरज व आदिवासी दांडीतल्या प्रवाशांचा होणारा त्रास दूर करण्यासाठी सदर गाडी पूर्ववत सुरू करण्यात परसाडे येथील महिला लोकनियुक्त सरपंच व अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थित हिरवा कंदील देण्यात आला. जळगाव विभागाचे ट्रेनिंग बसचे मास्टर नायकडा, विभागीय नियंत्रक जगनौर, विभागीय वाहतूक अधीक्षक बंजारा, यावल आगाराचे आगार व्यवस्थापक महाजन, स्थानकप्रमुख साळुंके, जळगाव विभागाचे वाहतूक निरीक्षक बाबू उर्फ संजू तडवी, यावल आगाराचे वाहक अफसर अकबर तडवी यांच्या परिश्रमातून व पाठपुराव्याने पठाणकोट गाडी पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी आली. यावल आगारातून सदर बस सकाळी 8:30 निघणार असून धानोरा मार्गे रावेर 12:30 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. ही बस 26 आदिवासी गावांना प्रवास करणारी ही एकमेव बस आहे. उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मीना तडवी, निशा तडवी, यावल आगार प्रमुख महाजन, त्यांचे कर्मचारी, चालक, वाहक, आदिवासी बांधव रोशन तडवी, राजू तडवी, अफसर तडवी, रज्जाक तडवी, सलीम तडवी, अकिल तडवी, बहुतेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.